रुपाली चाकणकरांचे या भोंदू बाबासोबत संबंध काय आहेत? गुरु शिष्याचे का अजून वेगळेच काही? रुपाली चाकणकर या बाबांचे पाय धुवून पाणी पिताना दिसायल्यात. रुपाली चाकणकर या बाबासोबत हातात हात घालून फोटो काढाल्यात. रुपाली चाकणकर बाबांच्या डोक्यावर छत्री धराल्यात. एवढे घनिष्ठ संबंध आहेत रुपाली चाकणकर आणि ह्या बाबांचे. कोण आहे अशोक खरात? अशोक खरात एक भोंदू बाबा आहे जो लोकांचं भविष्य सांगतो, परंतु स्वतःच भविष्य त्याला बघता येत नाही. हे राजकारणी त्याच्याकडे भविष्य बघायला जातात, म्हणून असल्या बाबांच्या दादागिरी वाढतात. एका 35 वर्षीय पीडित महिलेने तक्रार दाखल केली की अशोक खरातने तिला गुंगेचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले आणि अत्याचार 1-2 वेळेस नाही, तब्बल 3 वर्षे 2022 ते 25 दरम्यान केलेले आहेत. ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता 17 मार्च रोजी पहाटे 3 वाजता अशोक खरातला स्वतःच्या घरातूनच उचललं आणि त्याच्या घराची झडती केलं तर तिथे एक पेनड्राईव्ह मिळाला आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये 50+ व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओज मध्ये मोठमोठे राजकीय नेते आणि नाशिक मध्ये या भोंदू बाबांच्या ऑफिसची तपासणी केल्यानंतर तिथं पण सिक्रेट कॅमेरेज म्हणजे महाराष्ट्राची एफस्टीन फाईल्सच आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि रुपाली चाकणकरांनी या बाबांचे संबंध अख्ख्या महाराष्ट्रानं आता बघितलेले आहेत. रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतरची त्यांची बॉडी लँग्वेज होती कायदेशीर कारवाई करेल. ते महाराज प्रायव्हेट आयुष्यात काय करायला ते मला माहितच नाही. तुमच्या दोघाच्या फोटो जर आंधळ्याला जरी नेऊन धावलं आणि त्यांना विचारल्या दोघात काय संबंध आहे, ते आंधळे बी उठून सांगन आणि त्याच्या बी डोळ्याला दिसल की ह्या दोघांचे लय चांगले संबंध आहेत. आणि तुम्ही 5 वर्षापासून महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात. कोणते दिवे लावले नाहीत असे की तुमचे दिव्यानं लय उजेड पडलाय आणि आता महाराष्ट्रात अंधार पडन तुम्ही अध्यक्ष नसताना. 3 वर्षाची टर्म असते महिला आयोग अध्यक्षाची, परंतु तुम्ही 5 वर्षापासून आहो. सेकंड टर्म मिळालीच का बरं? अगोदर कोणते लय दिवे लावले होते का जे महाराष्ट्रातल्या लोकांना दिसना गेलेत?